हॅलो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135व्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं आज या ठिकाणी भीम जल्लोष हा कार्यक्रमाचं आयोजन त्यांचे निर्माता अनिकेत अविनाश गायकवाड यांचं पुण्यामध्ये डान्सिंग क्लब आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी होणार आहे. सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मला एकच गोष्टीचा इथं उल्लेख करायचा आहे. या गोष्टीचा मला गर्व नाही तर मला घमंड आहे की गेल्या 35 वर्षापासून गेवराई तालुक्याची गेवराई शहराची जी भीम जयंतीचा कार्यक्रम आहे तो सार्वजनिक पद्धतीनं या ठिकाणी पार पडतो. नाहीतर अनेक असे कार्यक्रम अनेक गावात अनेक शहरात वेगवेगळ्या जयंती वेगवेगळ्या मार्गाने निघतात, पण तोच मार्ग तीच जयंती आणि तीच परंपरा गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. पहिले अध्यक्ष भैयासाहेब होते मधल्या काळात 2019ला आदरणीय विजयराजे अध्यक्ष होते आणि त्यावेळेसही सुंदर असा कार्यक्रम आपण आपले गायक आनंद शिंदेच्या माध्यमातून साकारला होता आणि नंतर 2024ला मी स्वतः अध्यक्ष होतो, मला तो स्थान मिळाला आणि एक प्रयत्न आपण केला की 20,000 वह्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चित्र त्या ठिकाणी आपण अटल कॉलेजच्या ग्राउंडवर आपण साकारला होता. हे जयंती उत्सव समितीचं हे मोठं मन आहे, जे समाजाचे लोक आहेत त्यांचं हे मोठं मन आहे की दरवर्षी समाजाच्या बाहेर ते अध्यक्षपद देतात आणि सगळ्या घटकांना सगळ्यांना संधी मिळते की या समितीचं नेतृत्व करण्यासाठी. परत एकदा या ठिकाणी आलेले सर्व पाहुणे, आमचे अध्यक्ष पवार साहेब, त्याचबरोबर समितीचे सर्व उपाध्यक्ष रवींद्रजी बोराडे, दुसरे उपाध्यक्ष शेख शहदाद, कार्याध्यक्ष खाजा मामू, सचिव सय्यद एजाज, सहसचिव रणजित कुंभाडे, सहसचिव गजानन काळे, कोषाध्यक्ष विलास सुतार, कोषाध्यक्ष निजाम भाई, सहकोषाध्यक्ष मायकल सुतार, संघटक पप्पा बेदरे, संघटक देवा जोशी, सल्लागार बाबा पिसाळ आणि सल्लागार दादासाहेब चौधरी, या सर्वांच्या पडद्याच्या मागं मोठं काम असते, मोठं जिगरीचं काम असतंय कार्यक्रमाचं नियोजन करणं. त्यांच्या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाता जाता एक छोटासा सल्ला मी दरवर्षी देत असतो, यावर्षी पण देणार मी. गेले 4 दिवसापासून व्याख्यानाचा कार्यक्रम तुमच्या गल्लीत तिथं चालू असतो. तुम्ही जितके लोक आज आलाय त्याचे 10% लोक त्या व्याख्यानाला येत नाही. मोठे वक्ते त्या ठिकाणी येतात आणि ते बोलून जातात की तुमचं शहर इतकं मोठं आहे, मला किमान 500 लोकांची अपेक्षा आहे, 1000 लोकांची अपेक्षा आहे. हे व्याख्यान अत्यंत महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व हे समाजाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जे त्यांनी सामान्य लोकांसाठी जे केलं त्यावर प्रकाश टाकण्याचं काम त्या ठिकाणी ते करतात. म्हणजे महिलांचं आज सरकारी नोकरीमध्ये सर्वजण महिलांना असे पॅटर्निटी लीव्ह भेटली, त्याचं योगदान आंबेडकर साहेबांचंच आहे. त्यानंतर कामगारांमध्ये जे कायदा दुरुस्ती झाली त्याचं योगदानही संविधान त्यांनी दिलं होतं. या सगळ्या गोष्टींचं तुमचं नाही तर पुढे वाचणाऱ्या मुलांसाठी तरी तुम्ही त्यांना पाठवत. माझी तुम्हाला कळकळीची विनंती, दरवर्षी असती, पुढच्या वर्षी बोलवणार मी, पुढच्या वर्षी पण सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे जे काय आपलं आहे ते स्पष्ट आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे व्याख्यानाच्या कार्यक्रमाला पण तेवढ्याच उत्साहाने उपस्थित राहता. परत एकदा आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. धन्यवाद बाबा. यानंतर